श्री स्वामी समर्थ. सुविचार म्हणजे चांगले विचार. ज्या व्यक्तींचे विचार स्वच्छ, स्पष्ट आणि सुंदर असतात त्या लोकांना नेहमीच यश मिळते. त्यांची कधीही हार होत नाही. प्रामाणिकपणे केलेले कष्ट, चांगले विचार आणि कर्म आपल्याला प्रेरणा देतात. म्हणूनच स्वामी म्हणतात, तुमचे जर विचार चांगले असतील तर आयुष्यातली कोणतीच गोष्ट अशक्य राहणार नाही. स्वामी आज तुम्हाला बोलत आहेत आणि या संदेशाद्वारे तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या ऑनलाईन आलेल्या 10 मिनिटाच्या संदेशामध्ये तुमचं जीवन बदलवण्याची ताकद आहे. कारण हा संदेश ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचा आहे आणि हा तुमच्यासाठी स्वतः त्यांनी पाठवलेला आहे. तुम्ही न चुकता शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला मोठी आनंदाची बातमी आलेली कळेल. आनंदाची बातमी येतच आहे. विश्वास ठेवा, हे तुम्ही पूर्ण ऐकू पण शकणार नाही. त्याआधीच आनंदाची बातमी येईल. स्वामींवर विश्वास असेल, त्यांना तुमचा देव मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जे स्वामींना त्यांचा देव मानतात तेच या चॅनलला सबस्क्राईब करतात. भांडखोर माणसाजवळ शब्दांचा तुडवडा नसतो. हळवे मन सुंदर असते पण त्याला जिंकणे हे सोपे नसते. स्वामी म्हणतात, ऐश्वर्याला सर्व दरवाजे खुले असतात. आयुष्यात तुम्ही पैसा खूप कमवू शकता आणि ते सोपं नाही असं वाटत असेल तर तुम्ही काम योग्य दिशेने करत नाही हे निश्चितच आहे. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा. त्या गोष्टीसाठी प्रयत्न करा. सोन्याच्या मुखवट्याखाली न्यूटनचा झाकलेलं जाते. स्वामी सांगतात, अरे बाळा, शपथ लालसेची ढाल असते. सर्व मानवी आनंद क्षणभर असतात. आनंद असा वाटू देऊ नको की हे कायमचा असेल. हे काही क्षणापुरताचा असते. आनंद मर्यादित, दुःखही मर्यादित, रागही मर्यादित. ह्या सर्व गोष्टी मर्यादित आहेत. तसेच जीवनही मर्यादितच आहे. त्यामुळे आपण घमंड हे सुद्धा मर्यादितच केला पाहिजे. स्वामी म्हणतात, सर्वच खरे प्रेम प्रशंसेवर अवलंबून असते. जसे जीवन असते तसे त्याचा अंत असतो. अधिकाराची माणसाला धुंदी चढते. दुसऱ्याचे नुकसान होईल असा विनोद टाळला पाहिजे. सौंदर्याची निर्मिती करताना जर तुम्हाला ते करता येत नाही तर तुम्ही अशा गोष्टीही करू नका ज्या त्या सौंदर्याला मिटवून टाकतील. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, पण देवावर श्रद्धा ठेवा. कारण देव हे असतोच. चरित्र हा खरा इतिहास असतो. रोटीपेक्षा रक्ताचे नटे श्रेष्ठ असते. चरित्र म्हणजे नियती होय. आयुष्यात तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. दिलेले दान केव्हाच व्यर्थ जात नाही. बालपणाला भविष्याची कल्पना नसते. दृष्टपणावरील उतार म्हणजे दया होय. व्यापाराने संस्कृतीचा पसार होतो.
चुका हे आपल्या होतात, पण त्यांना सुधारवण्याची संधीसुद्धा मिळते. त्या संधीला तुम्ही घ्या, त्या संधीचं सोनं करा. चुका होतात, पण त्या सुधारवायला शिका. प्रत्येक व्यक्तीला आपले ओझे वहावेच लागते. कौशल्याच्या ठिकाणी ताकद कधीच टिकत नाही आणि जेथे मेंदूचा वापर होतो तेथे कोणतीच गोष्ट हे अशक्य नाही. मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही, तर ते बनवावी लागते. मित्र हे बनतात, हे मिळत नसतात, हे लक्षात असू द्या. या संदेशाला लाईक करा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. विश्वास बसतच नसेल तर लाईक करा आणि मागा काय तुम्हाला पाहिजे ते. स्वामी सांगतात, जो व्यक्ती हसतो तो व्यक्ती विजयी हा होतोच. आशेवर जगणारे नरकात जातात, पण प्रयत्नांवर विश्वास ठेवणारे स्वर्गात जातात. कारण जर काही मिळवायचे असेल तर प्रयत्न करावेच लागतात. प्रामाणिकपणा हे आपले सर्वात मोठे धन आहे. स्वामी बोलतात, शरीराला संपन्न करता येते जर त्याला ज्ञान, शक्ती आणि सर्वात मोठे म्हणजे संस्कार असतील तर. तुमच्या तारुण्यातील स्वप्ने जिवंत ठेवा, कारण हेच असतात जे तुम्हाला काही ना काही करण्यास भाग पाडतात. माणसाला ओळखायला माणुसकी लागते. दयाळूपणा विश्वातील सर्वात मोठी प्रभावी शक्ती आहे. बदमाशांचा उत्तम बंदोबस्त म्हणजे बदमाशी. दया हा खरोखर दैवी गुण आहे. स्वामी बोलतात, कोणीही स्वतःला दुय्यमन मानत नाही. जे निर्दयी असतात ते कुरूपच असतात. तुमच्या मनाच्या सच्चेपणा इतकी पवित्रता नाही. सागरी स्तुती करा, पण जमिनीवरच राहा. स्वामी म्हणतात, कितीही वरे जा, पण आयुष्यात खालच्या त्या जमिनीला विसरू नका. गर्वाला कधीच दुःख नसते. धडपडीनंतर विश्रांती म्हणजे सुखकर असते. मौन हा संभाषणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. मौन ही सत्याची जननी आहे. सुखाचं हाव धरू नका, दुःखाला घाबरू नका. साधेपणाने कर्तव्य करताना भीतीचे कारण नाही. सौम्य शब्द हे जोरदार प्रतिवाद असते. स्वामी बोलतात, आज तुम्हाला कंटाळा करून नाही चालणार. हा संदेश शेवटपर्यंत ऐकलाच पाहिजे. तुम्हाला कंटाळा येत असेल, या संदेशाला ऐकावं वाटत नसेल, पण जीवनात काही करायचं तर असेल, मग हे संदेश ऐका. साधेपणाने कर्तव्य करताना भीतीचे कारण काहीच नाही. माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा, कारण आयुष्यात तुम्ही जसे माणसाकडे पाहून वागाल तेवढेच फायद्यात राहाल. नाहीतर गध्यापुढेही तसेच आणि शहाण्यापुढेही तसेच असं म्हटल्यावर जीवन जगणं कठीण होईल. जीवनातील एक खूप गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे मानवच एक असा व्यक्ती आहे, मानवच एक या पूर्ण जगात असा जीव आहे ज्याला हसता येतं. त्यामुळे हसत राहा, कारण हे दुसरं कोणाला जमत नाही. गैरसमज हा सहज होतो, पण त्याला काढायला खूप वर्षे निघून जातात. जो बदलत नाही तो असमजत असतो. सहानुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे. श्रमाचा शेवट आनंद मिळण्यात असतो. अतिवैभव, अतिचिंता हे सर्व आपल्याला मातीत नेतात. आयुष्यात चिंता आणि चिंतन या दोनच गोष्टी असतात. चिंता कराल तर आयुष्यात बर्बाद व्हाल आणि चिंतन कराल तर आयुष्यात सर्वश्रेष्ठ बनाल.
आता तुम्हाला ठरवायचंय चिंता करायचं की चिंतन करायचं. चंचल मन ही हलकी मालमत्ता असते. थोड्या आनंदात गोडी असते. श्रम करणाऱ्याला गोड झोप लागतेच. भरती कोणासाठी थांबत नसते. लबाड मनुष्याला मित्र नसतात. स्वामी सांगतात, या संपूर्ण आयुष्यात संकटासारखे शिक्षण नाही. मोकळेपणासारखा शहाणपणा नाही. स्वतंत्र लोकांना भीतीची बाधा होत नाही. सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही. सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते. आयुष्यात दुःखाचे दुर्बलता हे एक कारण आहे. श्रीमंती डोळ्यात असणे आवश्यक नाही. श्रीमंती वागण्यात असणे आवश्यक नाही. फक्त ती आहे असं लोकाला वाटत जरी असेल तरी पुरेसे आहे. रडल्याने दुःखाला उतार पडतो. आयुष्यात दुःख करणं सोडा. हे दुःख करून काही नाही होणार. जेथे भय नसते तिथे धर्मही नसतो. सोसल्याने शहाणपण येते. करण्याशिवाय जीवन वाया जाते. तारुण्य म्हणजे प्रेम होय. वेळेचा अपव्यय ही सर्वात मोठी उधळपट्टी आहे. स्वामी बोलतात, कष्ट केल्याशिवाय या जगात सोडा. या संपूर्ण ब्रह्मांडात तुम्हाला काहीच मिळत नाही. कष्ट हे देवाला चुकले नाही तर आपण तर मनुष्य आहोत. सत्य हा नीतिमत्तेचा आत्मा होय. तुम्ही किती सत्य बोलता आणि किती खोटं बोलता हे फक्त 2 जणांना माहिती असते. एक तर ते तुम्ही आणि दुसरे म्हणजे तुमचा देव. त्यामुळे आयुष्यात सत्य आणि खोटेपणा किती बोलता किती करता यावर जरासं तुम्ही बांध घाला. त्याला जेवढं होईल तेवढं मर्यादित करण्याचा प्रयत्न करा. पोकळ मतांची सर्वांवर हुकूमत असते. काळ सर्वांना माणसाळतो. जमाव भित्र्यांना पायदळी तुडवतो. सज्जन व्यक्ती इतरांना सज्जन करतो. तसा जर एखादा वाईट व्यक्ती असला तो इतरांनाही वाईट करण्याचा त्याकडून जेवढा होईल तेवढा प्रयत्न करतो. आयुष्यात श्रम हेच खरे जीवन आहे. श्रम केले तरच खूप चांगले व्हाल. श्रम केले तर सर्व काही मिळेल. तुम्ही कदाचित ज्या विचारही केला नव्हता तेही मिळेल. सुखच हवे असाल तर तुम्ही एक गोष्ट करा, नामस्मरण करा. कारण नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही. तर ते कर्म करता करता नामस्मरण करता येते. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे. कदाचित दुःखी असशील तर माझे नाव घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने सुद्धा समाधानी नसशील तर बाळा वेळ नको घालू. अक्कलकोटची वाट घे. तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, कितीही चांगले शब्द ऐका, कितीही चांगले शब्द बोला, पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भलं करत नाही, जोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. स्वामी म्हणतात, अरे तुझ्या अंतरात्म्यात आहे मी. तुला असं हरू देणार नाही. या कलियुगाच्या जगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू करतोय स्वतःशी, जी झुंज तू खेळतोय तुझ्या मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकट्यात झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची,
मी आहे ना तुझ्या पाठीशी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवलं त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस. तुझे दुःख काय आहे, तुझ्या समस्या काय आहेत त्या मला सांग. अरे आम्ही तुझ्यासाठी बसलो आहे आणि तू मला तुझं काहीच न सांगत मला एवढा त्रास देतोय जेवढा कदाचित सांगून सुद्धा झाला नसता. तुला जर असं वाटत असेल जीवनात कोणतेही वळण आले तरीही आपण खचायचंच, तर चुकीचं आहेस. जीवनात कसेही वळण येऊ दे, खचणं सोडून दे, घाबरणं सोडून दे, भिणं सोडून दे, कारण मी आहे तुझ्या पाठीशी. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हेतू काय होता ते पाहू नको, काय करायचं राहिलं ते पाय. कोणी तुझे काहीही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून जे तुला ऐकायला आहे ते मी स्वतः ऐकेन. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो मी. फक्त एकदा मला हाक मार. जोपर्यंत तू मला हाक नाही मारणार तोपर्यंत आम्ही तुझी काहीच मदत नाही करणार. आयुष्यात मितभाषी असतो, सदा सुखी व्यर्थ बोलते, पण एक लक्षात ठेवा, समर्थ नाम जो रोज स्मरावे त्यास कधी न कधी विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा मिळवावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो आयुष्यात दिवसच नसावा. हृदयाची प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. निस्वार्थ कर्म हाच एक मूळचा धर्म. बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. दुसऱ्याचे ताटातले हिसकावून घेण्यास कोणातरी व्यक्तीला आपली शान वाटल, तर काहींना आपल्या ताटातलं दुसऱ्यांना देणं त्यात आपलं समाधान वाटतं. तुला भीती वाटत असेल, तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद कर, माझे नाम स्मरण कर. आशेने तू माझ्याशी संवाद साधशील. वाईट वेळेत साथ सोडणारा नाही मी तो देव नाही जो तुझे दुःख वाढवणार किंवा ते कधीच कमी करणार नाही. अरे बाळा, मी तर तो देव आहे जे तुझे दुःख पूर्णपणे स्वतःवर घेईल. तुझ्या अडचणी प्रत्येक सोडवणाऱ्या देतील. तुझ्या ज्या काही समस्या आहे ते मी स्वतः येऊन सोडवीन. तुझी काळजी, तुझी चिंता मी स्वतः दूर करेन. विचारांवर लक्ष द्या, त्यांचे शब्द होतात, आणि त्या शब्दावर लक्ष ठेवा कारण ते कृतीत उतरतात. त्या कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चारित्र्य घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ नाही मिळणार. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवली जाते. येथे आपल्याला काहीच मान देत नाही.
येथे फक्त पैसा बोलतो, तोंड तर निमित्त मात्र राहतं. जर पैसा असेल तर तुमचा हालचाल विचारला जातो, जर पैसा असेल तर तुमच्याशी बोलले जाते. पण सर्वाकडे असंच नसतं. काही लोक आयुष्यात फक्त मने बघतात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचायचे आहे, किंवा ते लोकच तुमच्याकडे येतील. फक्त विश्वास ठेवा, नियत कितीही चांगली असू द्या, त्याची काहीच गरज नाही जर आपले मन साफ असेल. मन आणि नियत या दोन गोष्टी जीवन बदलू शकतात. स्वामी म्हणतायत, मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांची मलाच आपहून गमावले. माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. माणूस असू दे, प्राणी असू दे, सन्मानाचे तर त्यांनाही गरज असते. प्राण्यांना प्रेम द्या, माणसांना सन्मान द्या. आयुष्यात तुमच्या एवढा श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती कदाचितच कोणी दुसरा असेल. योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेल्या लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचा का नाही करावा? वाईट विचार का नाही सोडावे? आयुष्यात उपवास कधी मीपणाचा का नाही करावा? शोधानंतर अशी एक गोष्ट सापडली की त्यात म्हटले जाते की उपवास फक्त नाम मात्र राहतं. खरे तर आपले विचार असतात. तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडलं आहे. निशंक राहा, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर नक्की विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्याची कधीतरी तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. आज या संदेशाला दुर्लक्ष करू नका. ज्ञान तिथे मान असतो. या जगात आजच्या टाईमला जो शिकेल तोच टिकेल. शिक्षण हे यशाची गुरुकिल्ली आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असे म्हटले जाते आणि ते चुकीचे नाही. शिक्षकाने माणूस खूप घडवून बदलतो, पण शिक्षण माणसाला बदलते. पुस्तक म्हणजे जीवनस्वरूपी बाग आहे. शिक्षण म्हणजे समाज सुधारण्याची एक अशी गोष्ट जी या जगात नसती तर आज काहीच कळाले नसते कोणाला. जे जीवन आज जगताय ते कदाचित कधी आलेही नसते. विज्ञान म्हणजे एकत्रित केलेले ज्ञान होय. शहाण्याला शब्दांचा मारा असतो. तुमच्या प्रतिस्पर्ध्याला बुद्धीने हरवण्याचा प्रयत्न करा. शक्ती काही नाही येत कामी. खोटे बोलणे ही भित्रीपणाची खूण आहे, कारण खरं बोलायला जिगर लागतं. आपल्यात तेवढा दम लागतो की खरं बोलू. परिश्रम हीच खरी देवपूजा आहे. साधे राहणीमान, उच्च विचार हे जीवनात खूप पुढे नेतात. स्वामी म्हणतात, अरे बाळा, शेवटचे क्षण आहेत या संदेशाचे. आता जर तू शेवटपर्यंत ऐकला असशील तर खूप भाग्यवंत ठरशील. तुला स्वामींचं वरदान लवकर मिळणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी 5 गरजू लोकांपर्यंत हा संदेश पोहोचव. भाग्यवंत ठरशील. आणि विश्वासाने एकदा स्वामींचे नाम स्मरण करायचे. जास्त वेळ नाही, फक्त 5 सेकंड. स्वामींचे नामस्मरण घेतल्याने तुला ज्या गोष्टी वाटतात त्या मिळतात. आयुष्यात ज्या कधी विचारही नव्हत्या केल्या त्यासुद्धा मिळतील. फक्त नामस्मरणावर विश्वास ठेव. तर चला एकदा म्हणा. ज्या स्थितीत जिथे कुठे असाल तिथून सुरुवात करा आणि म्हणा,
श्री स्वामी समर्थ.